Friends, A standard general science. In previous lecture, all of we study about the cells, plant cell and animal cell, distinguishing factors of plant cell and animal cell, different organelles of cell, function of these organelles, the organelles of cell like nucleus, endoplasmic reticulum, Golgi complex, mitochondria, vacuoles, chloroplast, like that, and some processes and functions of these cells. मागील पाठामध्ये सेल आणि सेल ऑर्गेनेल्सचे फंक्शन्स याबाबत आपण माहिती घेतली. नाव also we learn about the flow chart, that is first the cell, that is a basic unit of function of any living organism, and then by group of cell which functions the same, there is a formation of tissues. Again there is becomes a group of tissues and become an organ which function the same, and again there is a group of different organs which comes together to form a same function. बघा, आपण फ्लो चार्ट मध्ये आपण माहिती घेतली की सेल हा बेसिक युनिट आहे कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट मे बी प्लांट, इट मे बी एनिमल. फॉर मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम देर इज अ सेल इज अ बेसिक युनिट. सेल हा त्यांचा एक बेसिक युनिट आहे, पायाभूत घटक आहे की ज्याच्यामुळे सुरुवात होते, आणि मग नंबर ऑफ सेल्स एकत्र येतात. नंबर ऑफ सेल्स एकत्र येऊन टिश्यू तयार होतं. फॉर एक्झाम्पल जसं आपली टंग जी आहे, जिभेमध्ये काही सेल्स एकत्र आल्यात आणि एकत्र त्याचा जो वरचा जो लेअर किंवा आपली जी स्किन म्हटली तर स्किनसाठी काही सेल्सचा ग्रुप एकत्र आलेला आणि आपल्या इंटरनल ऑर्गन्सचं प्रोटेक्शन करण्याचं काम ते करतात. मग दॅट group of cells which functions the same mechanism, then such a group of cell is known as a tissue. त्याच्या पुढे टिश्यूजचा ग्रुप तयार होतो, वेगवेगळे टिश्यूज, पण ते सेम काम करण्यासाठी एकत्र आलेले असतात. जसं आता स्किनच्या बाबतीत जर आपण माहिती घेतली तर स्किनसाठी आपला एक वरचं लेअर आहे, त्याचबरोबर काही हेअर्स त्या ठिकाणी आहेत, पोर्स आहेत, त्या स्किनच्या खाली आणखीन एक लेयर्स आहेत. म्हणजे बघा इथे साधारणपणे आपल्याला 2-3 लेयर्स आपल्याला माहिती मिळू शकते. त्याच्या आतमध्ये आणखीन दुसरे विविध लेयर्स आहेत वेगवेगळ्या. आता हे वेगवेगळे टिश्यूज आहेत, म्हणजे हेअर्सचे जे सेल्स किंवा टिश्यूज आहेत तो एक ग्रुप झाला. त्यानंतर स्किनसाठी ज्या सेल्स एकत्र येऊन जो टिश्यू तो एक वेगळा टिश्यू झाला. त्याच्या खाली जो लेअर आहे मसल्सचा बाउंड करण्यासाठी, त्यांना बांधून ठेवण्यासाठी, तो जो ग्रुप झाला टिश्यूज सेलचा, ते टिश्यू. हे डिफरंट टिश्यूज आता एकत्र आले, हे सगळे एकत्र आले आणि एकत्र एक स्पेसिफिक ऑर्गन तयार झालेला. आणि यांचं फंक्शन सेम आहे की आतले जे अवयव आहेत, शरीराच्या आतमधले जे अवयव, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करतात. त्यांना इतर जर्म्स किंवा ॲटमॉस्फेरिक एअर असेल किंवा आणखीन काही हीट कोल्ड जे असेल त्यापासून प्रोटेक्शन देण्याचं काम ते करतात. दॅट इज अ ऑर्गन. मग पूर्णपणे ह्या स्किन मध्ये ज्या वेगवेगळ्या टिश्यूज आहेत तो झाला पूर्णपणे ऑर्गन, एक ऑर्गन झाला, सिंगल ऑर्गन. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येतात. वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येऊन
एक सेम फंक्शनसाठी ते एकत्र येतात. सेम फंक्शनसाठी एकत्र, जसं की आणि मग त्या ऑर्गन सिस्टीम तयार होतात, वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम. मग आता आपल्याला आपल्या शरीरामध्ये कोणकोणते कार्य चालतात? वेगवेगळे कार्य चालतात रोज अविरतपणे, कंटिन्युअसली. देर इज अ डिफरंट फंक्शन्स इन आवर बॉडी. दॅट इज अ डायजेशन, सर्क्युलेशन, respiration, excretion, production of cell, growth of body. मग आता हे डिफरंट फंक्शन डिफरंट झाले. आणि सपोज डायजेशनसाठी डिफरंट ऑर्गन्स एकत्र आले. मग जसं आपली टंग असेल, टीथ असेल, त्यानंतर आपलं स्टमक असेल, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ॲनस, हे सगळे जे ऑर्गन्स आहेत, हे सगळे ऑर्गन्स एकत्र आलेत. कशासाठी? तर सेम फंक्शनसाठी, डायजेशनसाठी. हे सगळे जे ऑर्गन्स एकत्र आलेत, हे डायजेशनसाठी एकत्र आलेत. नाउ देन वी गेट दॅट इज अ ऑर्गन सिस्टीम. मग ह्या सगळ्या ऑर्गनचा ग्रुप ऑफ ऑर्गन which come together to form a same function. That group of organ is known as organ system. And in multicellular organisms, in multicellular living organisms, such a different organ systems come together, and then we get a total living organism. That is in our body, in human body, the digestion system, respiratory system, circulatory system, excretory system, all these systems come together and get our body. We get our body, total living organism. So in that unit we study about that human body and some organ system. In that unit we study about requirement of energy. ही जी ऑर्गन सिस्टीम आहे किंवा पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याला एनर्जीची आवश्यकता असते. आणि एनर्जीची आवश्यकता असते त्यासाठी, आता सिंपल आहे, त्यासाठी एनर्जी. जसं आता एक आपण म्हणू शकतो की जर समजा मी ही गाडी पेटवल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, आपण सिंपल म्हणतो की हे बर्न होण्यासाठी काय प्रोसेस घडून येते की ऍटमॉस्फिअर मधला जो ऑक्सिजन येतो त्याच्यामध्ये त्याबरोबर कंबाईन होत आहे आणि मग तो एक बर्न होते आणि तिथून एनर्जी तयार होते. इथे आपल्याला बाहेर जे लॉजिक आपण म्हणतो की एनर्जी प्रोडक्शनसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, एक्झॅक्टली फॉर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक अस, आपल्यासारखा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला एनर्जीची आवश्यकता असते आणि ही एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता असते. ॲज वेल ॲज एनर्जी ज्याच्यापासून प्रोड्यूस करायची, सच न्यूट्रियंट्स, देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ सच न्यूट्रियंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स पासून एनर्जीची. मग आता ज्या ठिकाणी एनर्जी आवश्यक आहे त्या ठिकाणी ही न्यूट्रियंट्स जाणं गरजेचं आहे, त्याचबरोबर ऑक्सिजन पण पोहोचवणं गरजेचं आहे. आणि मग ती जी स्पेसिफिक एनर्जी प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये घडून येते. ज्या सिस्टीम्स यासाठी, ह्या एनर्जी प्रोडक्शनसाठी ज्या सिस्टीम्स आपल्याला मदत करतात, these are respiratory system and second system is circulatory system. ह्या दोन सिस्टीमचा स्टडी आपण या युनिट मध्ये करणार आहोत. Now respiration is carried out through 3 steps. First, external respiration. There is 2 types of respiration, inspiration and expiration. Inspiration is known as inhalation and expiration is known as exhalation. In inhalation, air is taken in through nose and sent towards the lungs through trachea, windpipe. इन्हेलेशन मध्ये आउटरमोस्ट एअर जी आहे ती शरीराच्या आतमध्ये घेऊन लंग्स पर्यंत पोहोचवली जाते.
Now, in exhalation, oxygen from the inspired air goes into blood, and blood carries the carbon dioxide from various parts of body towards the lung. This air is given out by exhalation. एक्झलेशन मध्ये ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमधनं जो आपण ऑक्सिजन आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतलेला असतो तो आपल्या रक्तात मिसळतो आणि ॲट द सेम टाईम ब्लड जे आपल्या शरीरातील इतर पार्ट्सकडनं सेल्सकडनं कार्बन डायऑक्साईड घेऊन आलेला असतो तो बाहेर टाकला जातो. इन सेकंड स्टेप internal respiration, exchange of gases between cells and tissues fluid is called internal respiration. Oxygen moves from blood into tissue fluid and carbon dioxide moves from tissue fluid into blood. रिस्पिरेशनच्या दुसऱ्या टप्प्यात गॅसेसची देवाणघेवाण, सेल्स आणि टिश्यूजमध्ये गॅसेसची देवाणघेवाण होते. नाव थर्ड स्टेप ऑफ respiration is cellular respiration. Dissolved nutrients like glucose are slowly burned with the help of oxygen and energy is released in the form of ATP. Waste materials like carbon dioxide and water vapors are produced during this process. Cellular respiration can be summarized as follows. C6H12O6 is a molecular formula of glucose plus 6O2 means oxygen get combines to form energy in the form of ATP as well as 6 molecules of carbon dioxide and 6 molecules of water H2O. रिस्पिरेशनच्या तिसऱ्या टप्प्यात अन्नपदार्थातनं आपण जे ग्लुकोज घेतलेले असतात ते ग्लुकोज प्रत्यक्ष ऑक्सिजनबरोबर कंबाईन होऊन बर्न होतात आणि आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या एनर्जीचा जो फॉर्म आहे तो ATP फॉर्मच्या स्वरूपात एनर्जी प्रोड्यूस होते. ॲज वेल ॲज कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूलसुद्धा प्रोड्यूस होतात. ज्यावेळेस आपण एक्झलेशन करतो त्यावेळेस पाण्याची वाफसुद्धा बाहेर पडत असते.